श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधीतरी अशी वेळ येते की आता सर्व काही संपलं आहे, आपण मेहनत करतोय पण त्या मेहनतीला काही अर्थच उरत नाही, आपण केलेली मेहनत वाया जाते. आपण प्रयत्न तर करतोय की यातून आपली सुटका होईल, कसं तरी बरं होईल, पण काही यश काही मिळत नाही. घरातल्या अडचणी वाढत राहतात, पैशांच्या चिंता वाढत राहतात आणि या सगळ्यामुळे नाते संबंधामध्ये देखील तणाव येतात, शरीर साथ देत नाही. खूप काही होतं. या एक वेळ असते अशी जीवनामध्ये की ती खरंच खूप कठीण असते आणि प्रत्येक जण त्या वेळेतून जातच असतो. गरीब श्रीमंत लहान मोठा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी वेळ येत असते आणि या सगळ्या कारणामुळे आपल्याला रात्रभर झोप येत नाही. आपण बाहेरून तर हसत असतो, सगळ्यांना दाखवत असतो की मी किती खुश आहे, पण आतून मात्र आपण तुटून गेलेलो असतो. कारण आपल्याला कळतच नाही की आपण आपल्या वेदना कोणाला सांगाव्यात, काहीच कळत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकटही येत असतात. अगदी भगवान रामचंद्रांनी देखील वनवास भोगला होता. 14 वर्ष वनवास त्यांना सहन करावा लागला होता. पांडवांनाही अनेक दुःखांना सामोरं जावं लागलं होतं, पण त्यांनी एक गोष्ट कधी सोडली नाही आणि ती गोष्ट म्हणजे विश्वास आणि श्रद्धा. आणि आजही मी तुम्हाला असाच एक मंत्र सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून जर का तुम्ही तो विश्वासाने आणि श्रद्धेने जर का श्रवण केला ना, तर तुम्ही नक्कीच तुमच्यावर जे काही संकट आलेलं असेल ना, त्या संकटातून तुमची मुक्ती होणार आहे, सुटका होणार आहे. एवढा प्रभावशाली असा हा मंत्र आहे. बघा, असं नाही आहे की तुमच्यावर संकट आलंय, तुम्ही फक्त मंत्र म्हणताय आणि मग तुम्हाला लगेच फळ मिळणार आहे. संकट आलं आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करायचे आहेत, पण तुम्ही खूप प्रयत्न करताय, पण त्यातून तुमची सुटका होत नाही. अशा वेळी तुम्ही जर का श्रद्धेने हा मंत्र बोलला, लगातार 21 दिवस म्हणा किंवा 7 दिवस म्हणा, ऍक्च्युली रोजच म्हणायला पाहिजे हा मंत्र, पण तुम्हाला कमीत कमी 7, 11, 21 दिवसाचा संकल्प करायचा आहे. बघा, संकट आलेलं आहे आपल्यावरती, तर संकट आल्यावरती संकल्पयुक्त सेवा करण्याला खूप जास्त महत्व आहे. रोजची नित्य सेवा त्याने देखील फळ मिळतं, पण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो ना, त्यावेळेस आपल्याला त्याचं डबल पटीनं फळ मिळत असतं. म्हणून नक्की संकल्प करा. 7 दिवसाचा करा, 11 दिवसाचा करा, 21 दिवसाचा करा. कोणत्याही संकटातून, अडचणीतून बाहेर पडण्यासाठी सर्वात प्रभावशाली, मनाला धैर्य देणारे हे मंत्र आहेत. मी तुम्हाला 2 मंत्र सांगणार आहे आणि खरंच दोन्ही पण खूप प्रभावशाली असे मंत्र आहेत. दोन्ही मंत्र खूप महत्वाचे असे आहेत आणि त्यातील पहिला मंत्र म्हणजे ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारकाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा. परत एकदा म्हणते, ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारकाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा. खरंच खूप प्रभावशाली मंत्र आहे. या मंत्राचा तुम्ही 21 दिवसाचा संकल्प करून जर का रोज 1 माळ याची सेवा केली ना, तर बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल. आणि त्यासोबतच आपले विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांचा देखील हा मंत्र खरंच खूप प्रभावशाली आहे आणि सगळ्यांना येणारा सगळ्यात सोपा, साधा पण प्रभावशाली असा हा मंत्र म्हणजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मु देवे सर्वकार्योषु सर्वदा. परत एकदा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मु देव सर्वकार्येषु सर्वदा. दोन्ही मंत्र खूप महत्वाचे आहेत आणि खूप प्रभावशाली आहेत. बजरंगबलीच्या मंत्राची सेवा करा किंवा विघ्नहर्ता म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाच्या मंत्राची सेवा करा. रोज 1 माळ मंत्र सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा फक्त मंत्र म्हणताना दिवा लावायचा आहे, प्रार्थना करायची आहे, तुमचे संकट जे काही आहेत ते सांगायचे आहेत आणि त्यातून तुमची मुक्ती व्हावी, त्यातून तुम्ही संकटातून बाहेर पडावे याच्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि खरंच हे दोन्ही मंत्र स्मरणानेही संकट निवारण मानले जातात. खूप महत्वाचे असे हे 2 मंत्र आहेत. नक्की सेवा करून पहा. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. बजरंगबली की जय.